मे रोजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा घेण्यात आली होती. पेपर फुटीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ही परीक्षा रद्द करून हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवलाय. या परीक्षेला देशभरातून जवळपास 22 लाख विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारनं खेळ केलाय. त्यामुळे नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात फौजदारी कारवाईसह सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांना देण्यात आलं. यावेळी हा घोटाळा सुनियोजित असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला. प्रश्नपत्रिका फुटणं, गुणांमध्ये अनैतिक फेरफार, केंद्रनिहाय गैरव्यवहार हे प्रकार पाहता ही घटना भ्रष्ट साखळीला भाग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी गेला असून सरकार पूर्णपणे निष्कामी ठरलंय. दुसरीकडे सीबीआय चौकशी म्हणजे वेळकाढूपणा असून नागरिकांच्या मनातील रोष शमवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित बहुजन कामगार युनियननं केलाय. या प्रकरणातील अधिकारी, परीक्षा संस्था, जबाबदार मंत्री यांच्यावरती तात्काळ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा. संबंधित जबाबदार मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत. झालेल्या नुकसानीबद्दल विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून विशेष संधी देण्यात यावी. NTA सारख्या संस्थेची संपूर्ण पुनर्रचना किंवा विसर्जन करण्यात यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, उपाध्यक्ष सतीश दुधगावकर, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, सचिव रघुनाथ कांबळे, सलमा मेमन, सुहासिनी माने, देवेंद्र कांबळे, शिवाजी कांबळे, तुळशीदास धनवडे, भीमराव कोरगे हे उपस्थित होते.